विजय रामचंद्र आघारे, सदस्य ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारे. आता मी उभा आहे कोल्हारेवाडीमध्ये. कोल्हारेवाडीमध्ये अनेक घरांची दयनीय अवस्था झालेली आहे. 2 दिवसापूर्वी मी सोशल मीडियावरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती कोल्हारेवाडी येथील घरांचे फोटो टाकले होते. त्याचप्रमाणे इथे जे घराचं आता काम सुरू केलेलं आहे, आता अनंता गोपाल वाघे याचं घर यादीमध्ये नाव मंजूर झालं होतं. 2 वर्षापूर्वी घरकुल मंजूर होऊन आलं होतं, परंतु शासनाकडून फक्त 3च घरकुलं मंजूर झाली आणि कोल्हारे गावातील कमीत कमी 45 घरं मंजूर झालेली असून सुद्धा त्या घरांना निधी मिळू शकला नाही. आताही त्याचं घराचं नाव प्रतीक्षा यादीत आहे, परंतु पूर्णपणे त्याचं घर मोडकळीस आलं होतं. त्याची सर्व पाहणी मी केली आणि पाहणी केल्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपवरती तशा प्रकारचे फोटो अपलोड केले, परंतु शासनाकडून कोणतीही दखल याबाबत घेण्यात आली नाही. हे सोशल मीडियावरती जे फोटो अपलोड केल्यानंतर येथे जे ट्रस्ट आहे, ट्रस्टच्या सिस्टर जोसमा म्हणून ज्या आहेत, त्या इथे कोल्हारेवाडीमधील नागरिकांना, व्यक्तींना मदत करत असतात. त्यांनी मला बोलून घेतलं व त्यांनी मला सांगितलं की मी त्या घर बांधण्यासाठी 60,000 रुपयाची मदत त्यांना करेल, उरलेलं काय खर्च असेल ते तुम्ही करा. तर अशा प्रकारे त्यांच्याकडून ह्या घर बांधण्यासाठी 60,000ची मदत इथं होणार आहे आणि उरलेला जो खर्च आहे तो मी माझ्या खर्चात करणार आणि त्या व्यक्तीत घर बांधून देणार. कारण की पावसाला पूर्णपणे घर त्याचं मोडून पडलं असतं. शासनाने वेळेत कोल्हारेवाडीमधील जी घरांची दयनीय अवस्था झाली आहे त्याची पाहणी करावी व जी घरांची यादी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत ती घरं तात्काळ मंजूर करावी, अन्यथा पावसाळ्यामध्ये बरीच घरं मोडून पडतील. आपण पाहू शकता कोल्हारेवाडीमध्ये अशा प्रकारे घरांची दयनीय अवस्था झालेली आहे आणि काही जे आदिवासी बांधव आहेत त्यांनी स्वतःहून घरकुल मंजूर होत नाही तर कुणाची उधारी घेऊन, कुणाकडून कर्ज काढून घरं बांधण्याचं काम सुरू केलेलं आहे. तर शासन आपल्या दारी हे जी संकल्पना राबवलेली आहे तर इथं कोल्हारेवाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे त्यांना मदत होत नाही. तर शासनाने तात्काळ याच्यावरती लक्ष द्यावं. आपण पाहू शकता की ही घरांची कशी दयनीय अवस्था झालेली आहे. येथील या घराचं काम मातीचं चालू होतं. त्यांना मी सांगितलं की मी तुम्हाला सिमेंट देतो, सिमेंटनी चांगलं पक्कं काम करा, कारण की आता शासनाकडून निधी येत नाही तर लोकांनी स्वतःहून घरं बांधण्याची सुरुवात केलेली आहे. तर मला शासनाचं हेच सांगणं आहे की जी प्रतीक्षा यादी आहे, काही ड गटातील यादी मंजूर झालेली आहे त्यांना तात्काळ निधी द्यावा ही विनंती